राम राम मंडळी. लय दिवस झाले तुम्हाला भेटून. चला म्हणलं आज बघा तुमचे काय प्रॉब्लेम आहेत, काय समस्या आहेत. आज एकदाच निवारण करून टाकू. भावाडला दार वाटायला म्हणून आलो होतो. ठीक आहे, चाल द्या. ए थांबाय तू. सरपंच नुसते गावात नळच आणले, पाणी कवा येणार आहे? पाण्याच्या किती समस्या आहेत तिथं. मला इथं बिन पाण्याची प्यावी लागते. अरे मग मागच्या वेळेला पाऊस कमी पडला म्हणून मी काय टाकीत मुतू? ओ सरपंच असलं काय बोलला? हे चुकीचं आहे सरपंच. वय वय मुतला तरी बी आमच्या घरी नाही पाणी येणार, पहिलं तुमच्याच घरी येणार आहे. अरे आपल्या गावाचं जिल्हा परिषदच्या अनुदान दिसायला नाव नाही, तरी मी नळ बसून दिले, ते बी खर्चानं. अजून काय करायचं तुमच्यासाठी? अहो सरपंच, संडासाचा लय प्रॉब्लेम आहे बघा. अरे मग तुला काय आता जुलाबाच्या गोळ्या देऊ का काय? चायचं खुळं कुठलं? अहो तसं नवं सरपंच, लेडीजला उघड्यावर जावं लागतंय. जसं शेजारच्या गावात जसं संडास बांधून दिले तसं आपल्या गावात पण बांधून द्या की. अरे मग ज्या बायासनी प्रॉब्लेम आहे त्यांना पाठव की माझ्याकडे. अरे मग तसं नव्ह, माझ्या घरी बॅगसाठी सांडत आहेत ना, वापरतील की तवर. मी आलं तर चालतंय का, पण माझं जुलाब लागले ते. सरपंच तुम्ही निवडून आल्यापासून काय चांगलं काम केलं का? वय वय सांगा बरं, काय चांगलं काम केलं तुम्ही? अरे मी पात्रा बाईला विचारा, तिथं जी काय आहे नाही ते सगळं मीच बघतोय. सरपंचाचं पात्राबाईचं झांगात आहे. काय? अरे बाबा तसं नव्ह, तिचा नवरा एका लग्नीला घेऊन पळून गेल्यापासून तिचा आधार झालोय मी. माझी बायको मला सोडून गेली, माझा कोण आधार झाला नाही. माझा कोणाला आधार पाहिजे असेल तर सांगा, देतो. अहो सरपंच तुम्हाला निवडून येऊन 6 महिने झाले, तुम्ही नवीन घर बांधाय काढले, नवीन इटेका घेतली, कसं काय?